महाकालची आरती चालू झालेली आहे, तर अशा प्रकारे ही आरती होती. तर आम्ही हे बघत आहे आणि त्यानंतर आम्ही सगळे नाश्ता करायसाठी बाहेर गेलो, कारण सकाळी काहीच नसल्यामुळे आता खूप प्रचंड भूक लागली आहे. बॅक टू आता हॉटेलला आलेलो आहे. थोडीफार मजा मस्ती तरी चालू झालेली आहे. नमस्कार. या लोकांनी रात्री उज्जैनचं दर्शन केलं, पण आता आम्ही कुठे जाणार आहे आम्हाला माहिती नाही आहे. कारण आमचे जे मित्र आहेत त्यांना जरा डोक्यात साधं आहे की लोक सांगायला मागत नाही. फक्त आमच्याकडे तासभर मागे लागले, आवरा आवरा आवरा. आता फक्त रस्त्याने चालत आहे, पण ते काय करणार. तर आपण आता आहोत रामघाटला. अप्रतिम जागा आहे. ही नदी खूप शांत सुरेख आहे, त्यामुळे नक्की भेट द्या आणि आम्ही थोडा वेळ बसू आणि फोटो काढू. तर रिक्षा करून आता चाललो आहोत आम्ही स्पॉट बघायला. तर आम्ही निघालो आहोत. श्री सर्वेश्वर मंदिर आहे. तर इकडे कृष्णाची मूर्ती आहे आणि काही फोटोज लावलेले आहेत. जर तुम्हाला वाचायची इच्छा असेल तुम्ही वाचू शकता. आणि गार्डन आहे जिथे आपण फोटो काढू शकतो. तर अशा प्रकारे ही जागा आहे. आता आपण रामघाटला आहोत, जिथे आरती करतात. जशी वाराणसीला असते तशी इथेही आरती केली जाते. तर हा व्ह्यू आहे, जो आरतीचा माहोल असतो तो हा माहोल आहे, बघू शकता. रामघाटचा हा नाईट व्ह्यू आहे. अप्रतिम दिव्याने सजलेलं असं रामघाट बघू शकता. ज्यांना बघता येत नाही महाकालची आरती त्या टायमाला, त्यांना हे एक ऑप्शन नक्की आहे, त्या लोकांच्याकडे अवेलेबल करून दिलेलं आहे. तर तुम्हीही बघू शकता. आम्हीही उपयोग केला होता, कारण तिला बघायला भेटला नव्हतं, म्हणून आम्ही हा 150 पे करून बघितलं होतं. अशा प्रकारे मी सांगते, शुभांगीला चप्पल मला एवढं शोधून नाही भेटला नसल्यामुळे शुभांगीला स्वतःलाच पिनाने दोरा ठेवून कार्यक्रम करावा. आणि तशी चप्पल शिवणारी खूप चांगली आहे बघा, मस्त. जर तुटली भेटली तर संपर्क साधा. नेक्स्ट डे आता आम्ही नाश्ता करतो. तर नाश्ता करून आम्हाला नेक्स्ट जी उरलेली देवळं आहेत ती बघायची आहेत. देवी बघण्यासाठी आता थांबलेलो आहोत आणि हा सभोवतालचा परिसर. त्यानंतर नेक्स्ट डेस्टिनेशन काळभैरव मंदिर, ज्यासाठी अफाट उन्हामध्ये खूप लाईन होती, तरी पण आम्ही लाईनीमध्ये उभं राहून आता निघालो आहोत. अशा प्रकारे आमचं आता दर्शन झालेलं आहे. बॅक टू हॉटेलला आलो आणि ही लास्ट नाईट आउट आहे आमची. सो आम्ही मजा मस्ती करत आहोत.
हो, मुंबईला जायला आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. घरी मी परत आली आहे.